अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला उद्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे। त्या दिवशी महाराजांचा अभिषेक कसा करायचा आणि हवनयुक्त स्वामी चरित्र घरामध्ये कसं करायचं, महाराजांना विद्यार्थी या सगळ्या गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे। साधी सोपी सेवा उद्या करायची आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा उद्या आहे। छेली खेडेगामी महाराज प्रकट झाले। 8 वर्षाची मूर्ती प्रकट झाली आणि सगळ्यांचा भाग्याचा दिवस, सगळ्यांचा महत्वाचा दिवस असतो। तर त्या दिवशी काय करायचं आहे, उद्या सकाळी आपण 7 वाजता ऑनलाईन अभिषेक घेणार आहोत। सकाळी 7 वाजता महाराजांचा छानपैकी अभिषेक करायचा आहे। महाराज आपल्या घरी आले असं आपल्याला अनुभवायचं आहे आणि प्रत्येकाच्या घरी महाराज आहेत। प्रत्येकाच्या घरी महाराज आहे, आपल्या हृदयात महाराज आहे। हो, मग महाराजांना आपल्या घरी आले म्हणजे महाराजांचा अभिषेक करायचा म्हणजे काय काय साहित्य लागेल ते मी आपल्याला सांगतो। आपल्या घरात मूर्ती असेल चालेल, नसेल मूर्ती फोटोवर करा। सगळ्यात पहिले मूर्तीला उद्या सकाळी 7 वाजता आपण अभिषेक करणार, त्यासाठी साहित्य काय लागेल, दूध असेल, दूध दही तूप, परत मध, दूध दही तूप मध साखर गुळ, ह्या गोष्टी आपण ठेवायच्या। महाराजांचं सगळ्यात पहिले मूर्ती असेल तर मूर्ती सगळ्यात पहिले खाली ठेवणार आहे आपण। खाली ठेवल्यानंतर त्याला पाण्याने व्यवस्थित धुणार आहोत। मनातल्या मनात श्री स्वामी समर्थांचा जप करत करणार आहोत आपण। उद्या सकाळी 7 वाजता लाईव्ह घेणार आहे आपण सेवा। हे केल्यानंतर आपण एक श्री सुक्त पुरुष सुक्त म्हणणार आहे। दुधाने चांगला अभिषेक, दूध असेल, पाणी, दूध, दही, तूप, साखर, गुळ, मध याच्याने महाराजांची मूर्ती छान धुवून घेणार आपण। छान पुसणारे, छान अभिषेक करणारे महाराजांचा दुग्ध अभिषेक असेल, हे सगळ्या गोष्टी करून ते तीर्थ बाजूला काढून नंतर महाराजांचा जो अभिषेक आहे त्याला आपण हळद, महाराजांच्या मूर्तीला हळद असेल, कापूर असेल ते स्वच्छ करून महाराजांची मूर्ती स्वच्छ करून घेणार आहे आपण। ते केल्यानंतर श्री सुक्त पुरुष सुक्त म्हणून आपण अभिषेक करणार आहोत उद्या ठीक 7 वाजता। या अभिषेकाला सर्वांनी अवश्य यावं, म्हणून हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। जे नवीन असेल त्यांनी इतरांना सांगा, कारण की उद्या सकाळी अभिषेक केला की दिवसभर तुम्ही मोकळे। मग अभिषेक झाल्यानंतर काय करायचं आहे, अभिषेक झाल्यानंतर हवन, आपल्या घरी हवन करायचं आहे। हवनयुक्त स्वामी चरित्र करायला खूप पुण्य आहे। जसं आपण दुर्गा सप्तशती हवनयुक्त करतो त्याप्रमाणे आपल्या उद्या प्रकट दिनानिमित्त आपल्या घरामध्ये किती दोष असू द्या, वास्तुदोष, पितृदोष, दक्षिण दिशा काही असो, आपला घरच दूषित असेल तर उद्या स्वामी प्रकट दिनानिमित्त घरच्या घरी आपण हवन आपण स्वतः करू शकता। स्वामी चरित्राचं हवन कसं करायचं, छोटं हवन कुंड घ्या, नसेल तर टोपलं घ्या। त्याच्यामध्ये तुम्ही औदुंबर असेल, वड असेल, परत बाकीचे जे समिधा असेल ते समिधा भेटल्यानंतर तुम्ही आपण हवन आहे। हवन कशाने करायचं, हवनासाठी सामग्री काय लागेल आपल्याला, गहू असेल, गहू, तूप, साखर, तीळ, पांढरे तीळ असेल, गहू, तूप, साखर, तीळ याने आपण स्वाहाकार करायचा आहे। स्वामी चरित्राचं हवन करायचं आहे। स्वामी चरित्राचे 21 अध्याय आहे। प्रत्येक ओळीला स्वाहाकार म्हणायचा आहे, प्रत्येक ओळीला स्वाहाकार करायचा आहे। हे हवन आपला सकाळी अभिषेक झाला, अभिषेक झाल्यानंतर तुम्ही हवन करू शकता किंवा 11-12 वाजता हवन करू शकता। हवन करायचं आहे म्हणजे एक स्वामी चरित्र आपलं पूर्ण होईल। आता ज्यांना खूप जण म्हणणार दादा आम्हाला स्वामी चरित्र करताना हवन करताना नाही जमणार आम्हाला, पण तुम्ही करा, हवन घरामध्ये करा, कारण की महाराजांना आपण जीव घालतोय। हवन करायच्या अगोदर काय करायचं, हवन करायच्या अगोदर आपण साहित्य सगळं घेऊन टाकायचं। मी स्क्रीनवर दाखवेल आपल्याला, साहित्य सगळं घेऊन टाकायचं। तूप असेल, एक जणाला तूप टाकायला लावायचं, एक जणाला गहू असेल, साखर असेल, तांदूळ असेल, गहू, साखर, तांदूळ एकत्र करायचं आणि ह्या मुग मुद्रेने आपण हवन करायचं। हवन चालू करायच्या वेळेला अग्नी पेटवायची। ते केल्यानंतर सगळ्यात पहिले महाराजांची जपमाळ घ्या, एक जपमाळ घ्यायची महाराजांची, गायत्री मंत्र एक 10 मिनिटं गायत्री मंत्र घ्यायचा, तुमच्या गुरूंचा मंत्र घ्यायचा आणि नंतर
हवन आहे, गणपती बाप्पाचं नामस्मरण करायचं आणि नंतर हवन चालू करून द्यायचं. स्वामी चरित्राचं हवन जे उद्या ज्यांच्या घरी होईल त्या घरामध्ये किती दोष असू द्या ते सगळे दोष निघून जातील, लक्षात ठेवा. खूप छान, हवनामध्ये खूप ताकद आहे. जसं आपण दुर्गा सप्तशतीचं करतो तसं स्वामी चरित्राचं हवन करायला पाहिजे. साधं सोपं आहे, घरच्या घरी करायचं, कोणाला बोलायची गरज नाही, तुम्ही स्वतः करू शकता. छोटा हवनकुंड आणा, औदुंबर असेल, परत आंब्याचे असेल, समिधा असेल, जेवढं समिधा भेटला त्या ठेवायच्या, ते पेटवायच्या आणि हळूहळू हवन करायचं. ते स्वामी चरित्र झाल्यानंतर तारक मंत्र घ्या, तारक मंत्राचं पण हवन करू शकता. आणि याप्रमाणे हवन झाल्यानंतर हवन करून घ्यायचं. हवन झाल्यानंतर महाराजांना नैवेद्य आरती करायची. नैवेद्य आरती करायची. त्याच्यामध्ये खूप ठिकाणी काय होतात, सगळ्यांचे डबे एकत्र केले जातात. खूप ठिकाणी केंद्र असेल, मठ असेल, उद्याच्या दिवशी सगळ्यांचे डबे एकत्र केले जातात. मांदियाळी म्हणतात त्याला. मांदियाळी म्हणजे काय, सगळ्यांचे डबे एकत्र करून तो प्रसाद महाराजांना डायरेक्ट दाखवला जातो आणि तो प्रसाद नंतर लोकांना जेवणामध्ये वाढला जातो. तसंच आपण मांदियाळी, आपण जर आपल्या आजूबाजू 4-5 जण असेल तर प्रत्येकाचा नैवेद्य आणा. मांदियाळी तुम्ही करू शकता किंवा घरच्या घरी आपण महाराजांना नैवेद्य दाखवायचा. वरण भात, भाजी पोळी, महाराजांना पुरणपोळी खूप आवडते. खारे शेंगदाणे असेल, बेसनाचे लाडू असेल, हे तुम्ही उद्या नैवेद्यात दाखवा. सगळ्यात पहिले अभिषेक, सकाळी अभिषेक करायचा, नंतर हवन करायचं, नैवेद्य आरती करायची, स्वामी चरित्र पण आपलं वाचन होईल. नंतर मग आपण दिवसभर नामस्मरण करू शकतो. नैवेद्य आरती करायची, दिवसभर नामस्मरण करायचं. संध्याकाळी तारक मंत्र 11 वेळा 21 वेळा तारक मंत्र घ्यायचा. एवढी सेवा तुम्ही उद्या जरी केली तरी खूप आहे. आपण सगळ्यात पहिले अभिषेक आहे तो लाईव्ह घेणार आहोत. लाईव्ह आपण अभिषेक घेणार आहे. अर्धा तास, अभिषेकाला अर्धा तास लागेल. प्रत्येकाने हा अभिषेक करावा. ज्यांच्याकडे फोटो म्हणजे मूर्ती नसेल त्यांनी फोटोवर करायचा. फोटोवर थोडं दूध असेल, थोडं पंचामृत फोटोवर टाकायचं आणि अभिषेक करावा. कारण की महाराज आपल्यासाठी सर्वस्व आहे. आणि महाराज आपल्या घरी येत असतात. उद्याचा दिवस प्रत्येकाच्या घरी महाराज येतील, प्रत्येकाच्या घरी. म्हणून आपण लाईव्ह अभिषेक घेणार आहोत. अभिषेकामध्ये श्री सुक्त, पुरुष सुक्त घेणार आहे आपण. बस अर्ध्या घंट्यात ते होऊन जाईल. कारण माझं नवनाथ पारायण चालू आहे. उद्या नवनाथ पारायणाची माझी समाप्ती आहे. तर ते झाल्यानंतर जर स्वामी चरित्र जर जमलं तर स्वामी चरित्र आपण घेऊया लाईव्ह मध्ये. जमलं तर घेऊ लाईव्ह मध्ये, काही प्रॉब्लेम नाही मला. कोणी घेणार असेल, वाचणारा चांगला असेल तरी मला मेसेज करू शकता. आपण लाईव्ह जमलं तर घेऊ. 1-1.5 तास लागतो स्वामी चरित्राला, जास्त वेळ लागत नाही. सामूहिक होईल आणि ते झाल्यानंतर मग नैवेद्य आरती घेऊ, मग आपलं होऊन जाईल. जे इच्छुक असेल, ज्यांना स्वामी चरित्र स्पष्ट वाचता येत असेल त्यांनी सांगावं, नाही तर मी स्वतः वाचेल. आपण सकाळी पहिले अभिषेक घेऊया. अभिषेक झाल्यानंतर स्वामी चरित्र किती वाजता घ्यायचं आपण ते घेऊया. हवनयुक्त घेऊया. याप्रमाणे आपण सेवा करायची आहे. उद्या महाराजांना एक नारळ ठेवायचं. महाराजांना म्हणायचं, महाराज तुमच्या प्रकट दिना निमित्त, प्रकट दिनापासून आजपासून जी सेवा आहे मी परत चालू करत आहे. खूप जणांनी सेवा बंद केली असेल, काही काहींचं काम झालं नसेल, काही काहींचं काही झालं असेल, महाराजांपासून दूर गेले असाल, महाराजांना म्हणायचं, महाराज प्रकट दिनापासून मी परत सेवा चालू करतो. परत तुमचं नामस्मरण, परत स्वामी चरित्र, परत या गोष्टी आहेत त्या सगळ्या चालू करतो. महाराज फक्त आम्हाला तुमच्यापासून दूर लोटू नका. एकच शब्द महाराजांना म्हणायचं कधीही आयुष्यात, लक्षात ठेवा. कधीही आम्हाला तुमच्यापासून दूर लोटू नका. बस, काही मागायची गरज नाही हो, काहीच विषय नाही. महाराजांना म्हणा तुमच्यापासून दूर नका लोट. खूप जण म्हणतात मग दादा आम्हाला जवळ मठ नाही, केंद्र नाही, काही गरज नाही. मनामध्ये महाराज पाहिजे. मनामध्ये घरी बसून पण आपण महाराजांची सेवा करू शकतो. महाराज चलाशरात आहे, प्रत्येक ठिकाणी महाराज असतात. आणि महाराजांना त्यांचं नामस्मरण केलेलंच प्रिय आहे. दिखावा महाराजांना आवडत नाही. आम्ही आहोत स्वामी भक्त, मिरू नाही लोकात, काही गरज नाही. काही आपापली सेवा. आणि आपण उद्या जे ऑनलाईन घेणार आहे ते कशासाठी आहे? खूप जणांना अभिषेक नाही जमत, काही होत नाही, म्हणून आपण ऑनलाईन घेतोय. स्वामी चरित्र पण आपण ऑनलाईन घेणार आहोत. म्हणजे मला ज्या गोष्टी आहे की सामूहिक मध्ये खूप ताकद असते. एकट्यामध्ये सेवा करणं हे वेगळं आहे, पण सगळ्यांना सोबत घेऊन स्वामींची सेवा करणं हे खूप महत्वाचं. महाराजांना तेच प्रिय आहे. म्हणून स्वामी चरित्रामध्ये उद्या सगळ्यांनी सहभाग घ्यावा. एकच स्वामी चरित्र घेऊ, पण तितक्यामध्ये किती जण येतील तेवढे स्वामी चरित्राचे काउंट होतील, लक्षात ठेवा. तेवढे स्वामी चरित्र होतील आपले. आणि
मन मन शांत ठेवून आपण सेवा करायची आहे. कधी कसं असतं, मन विचलित होतं, आपल्याला वाटतं काय करून काय नाही. असं नाही, मन शांत ठेवायचं. महाराजांना नामस्मरण, स्वामी चरित्र वाचन किंवा नामस्मरण हे महाराजांना खूप आवडतं. उद्या दिवसभरात तुम्ही जेवढा जप करणार, चालता बसता उठता, तो सगळा जप लिहून ठेवा. जेवढा जप तुम्ही करणार तेवढा जप संध्याकाळी रात्री 8 वाजता 9 वाजता महाराजांच्या एका वहीवर लिहून द्यायचा, महाराजांच्या चरणाजवळ ठेवून द्यायचा आपल्या घरी, की महाराज दिवसभरात एवढा माझा जप झाला. उद्या दिवसभर कोणाला निंदा करू नका, कोणाला काही बोलू नका, काहीच बोलायचं नाही, चांगलं नाही वाईट नाही, काहीच बोलायचं नाही. आपण उद्या दिवसभर फक्त स्वामी आणि स्वामी लक्षात ठेवा. प्रकट दिन महाराजांचं आहे ना, तर महाराजांचंच सेवा करायला पाहिजे. जसा आपला वाढदिवस असतो, सगळे आपल्याला हे करत असतात, तसं उद्या महाराजांचा प्रकट दिन आहे. उद्या फक्त तुम्ही नामस्मरण जर कंटिन्यू केलं, खूप नामस्मरण केलं, तर महाराज तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन देतील. प्रत्यक्ष मूर्ती अवतरली त्याप्रमाणे महाराज कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुम्हाला दर्शन देऊन जातील, तुम्हाला लक्षात येणार नाही. म्हणून उद्या प्रत्येकाने हवन करावं. संकल्पयुक्त हवन असतं, स्वामी चरित्र हवन प्रत्येकाने करावं. परत अभिषेक प्रत्येकाने करावा, नैवेद्यार्थी प्रत्येकाने करावी. वरम भात, भाजी पोळी, पुरणाची पोळी असेल, जिलेबी असेल, जे जे आवडतं ते आपण महाराजांना करू शकतो. आणि तोच प्रसाद सगळे मिळून घरातील सगळेजण खाणारच आहेत. एका याच्यामध्ये जर तुम्ही 5-6 जण असेल, 10 जण असेल, तर तुम्ही सगळ्यांचे नैवेद्य एकत्र ठेवा, सगळे महाराजांच्या समोर ठेवा. मांदियाळी करू शकता. मांदियाळीला पण खूप महत्व आहे. पहिले आम्ही मांदियाळी करायला जायचो, खूप छान असायचं, कारण की प्रत्येकाच्या घरची पोळी असेल, प्रत्येकाच्या घरची भाजी असेल, हे सगळं प्रसाद महाराजांना दाखवला जातो. एवढा मोठा प्रसाद महाराजांच्या समोर असतो आणि महाराजांचं फक्त महाराजांनी दृष्टी तरी टाकली, यानंतर तो प्रसाद सगळेजणच खात असतात, आपणच खात असतो ना प्रसाद. पण महाराजांना आपण समर्पण भाव ठेवतो, की महाराज अन्न ग्रहण करा, महाराज तुम्ही जेवण करा. आपण सांगतो, आरती नैवेद्य आरती करतो, मग नंतर प्रसाद आपण ग्रहण करतो. म्हणून प्रकट दिनाच्या दिवशी कोणाला वादविवाद करू नका, कोणाशी भांडू नका, कोणाशी काही बोलू नका. स्वामी एका स्वामी, जेवढं नामस्मरण करता येईल, जेवढं हे करता येईल, तेवढं तुमच्या हातात 24 तास आहे. प्रकट दिनाच्या सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करा. खूप जण म्हणणार, दादा आम्ही जॉबला असतो, इथं असतो, मग आम्ही हवन रात्री केलं चालेल का? चालेल, तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत हवन करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला वाटतं इच्छाशक्ती नाही दादा, सकाळी नाही जमत, जॉब आहे आम्हाला, तुम्ही रात्री 12 पर्यंत हवन करून स्वामी चरित्रचं हवन तुम्ही करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. सेवा करायला कोणतंही बंधन नाहीये, कोणतं काही नाहीये. उद्या तर महाराजांची सेवा करायला पाहिजे, जे नाही करत त्यांनी पण करायला पाहिजे. प्रकट दिन मध्ये खूप महाराजांची आहे आणि आपण महाराजांची सेवा का, महाराजांनी एवढं काही भरभरून दिलंय आपल्याला, आता आपण किती जरी काही सेवा केली तरी पण तेवढी कमीच आहे. म्हणून झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.